ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. तर मित्रांनो, श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात, म्हणजेच ते पृथ्वीवर येतात. त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आणि म्हणून या महिन्यात महादेवांची आपण जी काही उपासना करतो, व्रत वैकल्य करतो किंवा जे काही आपण उपाय करत असतो, तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे. श्रावण महिना संपण्या अगोदर नंदीच्या कानात बोला हे 2 शब्द. हे 2 शब्द बोलताच फक्त एका दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. तर असे कोणते 2 शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहेत, कोणत्या कानात बोलायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे. 10 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे, म्हणजेच श्रावण महिन्याची अमावस्या आहे. या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणून आपल्याला 10 सप्टेंबरच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तर तुम्ही 10 सप्टेंबरच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता, कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. शिवतत्व या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. पण जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून करा. अजून 2 श्रावण सोमवार बाकी आहेत, तर तुम्ही या श्रावण सोमवारी सुद्धा हा उपाय करू शकता, कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे. आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप लवकर फळ प्राप्त होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. विविध सणांचा हा महिना आहे. याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते. आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवाचे वाहन नंदी याला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिव मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते. असे एकही महादेवाचे मंदिर नाही की तिथे नंदी नसतात. नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे. शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो. भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात. आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदीच्या कानात एखादी इच्छा जर सांगितली तर ती इच्छा भगवान शंकरापर्यंत पोहोचत असते असे मानले जाते. परंतु ही इच्छा बोलत असताना सुद्धा असा एक शब्द आहे, तो शब्द म्हटल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करावी तरच ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. कारण नंदी हा भगवान शंकराचा भक्त, त्यांचे वाहन असल्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहे. त्याचं ते सर्व काही ऐकतात. त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष असे महत्त्व आहे. भगवान शिवांनी त्याला वरदान दिले आहे की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील. आणि म्हणूनच पौराणिक कथांमध्ये असे वर्णन केले आहे. त्यामुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करतात. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा असतेच आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत असते. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी आटोकाट प्रयत्नही सुद्धा करत असतो, कष्ट देखील करत असतो. परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि आपल्या मेहनतीला यश मिळतेच असं नाही. परंतु जेव्हा विशेष स्थितीवरती आपण आपल्या कष्टासोबतच
आणि मेहनतीसोबतच काही उपाय करतो, तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. आणि म्हणून जर तुमची एखादी इच्छा असेल, मग ती नोकरी प्राप्तीची असो, मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जमुक्ती असेल, शत्रू नष्ट होण्याबद्दल, अशी जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमची अडलेली कामे जी आहे तर ती पूर्ण होतील. प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या तुमच्या पूर्ण होतील. सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या मनासारख्या घडू लागतील. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे. यामुळे आपलं शरीर, आपलं मन, आपला आत्मा हा पवित्र होत असतो. आणि जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असतं त्यानंतर आपण काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि फलदायी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे आपलं मन पहिलं शुद्ध असायला हवं आणि त्यानंतरच उपाय करावा. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये म्हणजेच 1 लोटा तुम्हाला जल घ्यायचं आहे. त्याच तांब्याचा तुम्ही लोटा घेतला किंवा इतर कोणताही लोटा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आहे तर ते टाकायचं आहे. बेलाची पानं, पांढरी फुलं, अक्षदा, त्याचबरोबर 2 अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. आता जाताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जाताना चुकूनही तुम्हाला चप्पल घालायची नाही. कारण चप्पल जी असते तर ती जनावरांच्या कातड्यापासून बनवली जाते. त्यामध्ये नकारात्मकता असते. त्यामुळे चुकूनही चप्पल तुम्हाला घालायची नाही. अनवाणी पायाने तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीजींची तुम्हाला पूजा करायची आहे. शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. पानं, पाणी, फुले, गंध अर्पण करायचं आहे. अगरबत्ती पेटवून तुम्हाला शिवलिंगावरून ओवाळून घ्यायची आहे आणि नंदीवरून सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेही अगरबत्ती लावून घ्यायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदीच्या कानामध्ये जी तुम्ही इच्छा भगवान महादेवांसमोर बोलून दाखवली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सुद्धा बोलायची आहे. तर नंदीचा जो डावा कान असतो तर त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे. कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. आता जेव्हा तुम्ही इच्छा सांगणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द म्हणायचा आणि यानंतर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. जेव्हा तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करता तेव्हा ती इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं. नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात तर ते इतर कोणालाही ऐकू येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आपली इच्छा ही अगदी हळुवारपणे पण स्पष्टपणे सांगायची आहे. आपली इच्छा सांगताना आपले ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवायचे आहेत जेणेकरून इतर कोणीही तुम्ही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही. परंतु ही इच्छा व्यक्त करताना कोणाचेही नुकसान होईल, कुणाबद्दल वाईट चेतणे अशी इच्छा मागू नये. तसेच इच्छा मागताना चुकीचे वागू नये. नंदीच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज माझी इच्छा पूर्ण करा असं आवर्जून म्हणायचं आहे. एका वेळी एकच इच्छा सांगायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका वेळी 3-4 इच्छा सांगत असतो
परंतु हे अतिशय चुकीचं आहे. एका वेळी एकच इच्छा सांगून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता ओम हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा का व्यक्त करायची आहे? तर बघा, भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय म्हणजेच ओम अक्षरापासूनच चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो. या 3 वर्णांपासून बनवलेला आहे आणि ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो. जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपले शरीर आणि मन जे आहे तर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपला तणाव कमी होतो. शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात. आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र आहे आणि ते पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून आपल्याला ओम हा शब्द म्हणून आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो श्रावण महिना संपण्या अगोदर आवर्जून करायचा आहे. खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे. अनेक जणांनी हा उपाय करून त्यांना मनोइच्छित फळ देखील प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा उपाय नक्की करा. तसेच हा उपाय करताना तुमच्या मनात विश्वास, श्रद्धा आणि भक्तीही असायलाच हवी, तरच तुम्हाला योग्य फळ मिळेल. तर आशा करते की तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.